पुणे विधान परिषदेसाठी शरद पवार गट आणि अजित पवार गटात हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार होता। मात्र अचानक शरद पवारांनी उमेदवार श्रीकांत पाटील यांना फोन केला आणि निवडणुकीतून माघार घ्यायला लावली। त्यामुळे या ठिकाणी अजित पवार गटाचे विक्रम काकडे यांची बिनविरोध निवड झाली। यातच आमदार रोहित पवार यांनी महायुतीवर आणि राष्ट्रवादीवर थेट 50 ते 60 कोटी रुपयांच्या डीलचा अत्यंत गंभीर आरोप केलाय। तसंच विक्रम काकडेंनी जय पवारांना 10 कोटी रुपये कर्ज दिल्याचं समोर आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता, LS मराठीमध्ये आपलं स्वागत। पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी अजित पवार गटातून अनेक नेते इच्छुक होते। मात्र राष्ट्रवादीने भाजपमधून काही दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या संजय काकडेंचे सुपुत्र विक्रम काकडेंना उमेदवारी दिली। त्यामुळे अनेक नेते नाराज झाल्याची चर्चा आहे। यातच आमदार रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केले आहेत। पुण्याच्या जागेसाठी तब्बल 60 ते 70 आणि इतर जागांसाठी 50 ते 60 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला असून पैसे घेऊनच उमेदवारी विकली गेली आहे। केवळ पुणेच नाही तर सोलापूर आणि राज्यातील इतर जागांवर महायुतीकडून पैशांचा प्रचंड मारा केला जात असून विरोधकांच्या उमेदवारांना पैशाचं आमिष दाखवून माघार घेण्यास भाग पाडले जाते, असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केलाय। ज्या व्यक्तीने भूतकाळात अजित पवारांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती, त्याच संजय काकडेंच्या मुलाला आज प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून उमेदवारी दिली गेली, हे महाराष्ट्राच्या राजकारणाचं गलिच्छ स्वरूप आहे, अशी टीका रोहित पवारांनी केली। पुण्यातल्या उमेदवारांना पैसे घेऊन उमेदवारी देण्यात आली असं आम्ही ऐकलंय। महायुतीकडून पैशांचा मारा सुरू आहे। भाजप आणि मित्र पक्षांकडून करोडो रुपये दिले जात आहेत। आम्हाला कळत आहे की राज्यात महायुतीने असं काही उमेदवार दिले आहेत ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत। अनेक बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली गेली आहे। पुणे जागेची चर्चा जास्त होत आहे। या ठिकाणी 60 ते 70 कोटी रुपये घेऊन उमेदवारी दिली अशी चर्चा आहे, असं रोहित पवार म्हणाले। पुण्याच्या जागेसाठी 60 ते 70 कोटी रुपये घेतल्याचा दावा रोहित पवारांनी केल्यानं आता हे पैसे कुणी घेतले असा प्रश्न निर्माण झालाय। कारण पार्थ पवार यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीतील अनेक निष्ठावंत नेत्यांना डावलून विक्रम काकडेंना उमेदवारी देण्यात आली आहे। विक्रम काकडे यांचे वडील भाजपचे माजी खासदार संजय काकडे हे व्यावसायिक आहेत। त्यांची संपत्ती 500 कोटींहून अधिक असल्याची माहिती आहे। तर विक्रम काकडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 150 कोटींहून अधिक असल्याची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे विक्रम काकडेंनी कर्ज म्हणून जय पवार यांना 10 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याचं उघड झालंय। तसंच विक्रम यांनी विविध कंपन्यांना 40 कोटी 95 लाख रुपयांचं कर्ज दिल्याची बाब उघड झाली आहे। त्यांचा दुबईतील आलिशान फ्लॅट आहे। त्यामुळे जय पवार यांनी 10 कोटी रुपये कर्ज कशासाठी घेतले होते असा प्रश्न निर्माण झालाय। तर रोहित पवारांच्या आरोपानुसार उमेदवारीसाठी 60 ते 70 कोटी रुपये घेण्यात आले। मग पार्थ पवार यांच्या सांगण्यावरून विक्रम यांना उमेदवारी मिळाली आहे। विक्रम यांना उमेदवारी देण्यासाठी पार्थ पवार यांनी 60 ते 70 कोटी रुपये घेतले आहेत का, असाही प्रश्न निर्माण झालाय। 2017च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता उलथवून ती भाजपच्या पारड्यात टाकण्यामागे संजय काकडे यांचा खूप मोठा वाटा होता। त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या काकडेंनी साम दाम दंडभेदाचा वापर करून राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक फोडले होते आणि जे फुटले नाहीत त्यांचा पराभव घडवून आणला होता। ज्या माणसाने राष्ट्रवादीला पुण्यातून हद्दपार करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली, आज त्याच माणसाच्या मुलाला म्हणजेच विक्रम काकडेंना थेट आमदारकीचं तिकीट दिल्यानं राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांमध्ये तीव्र संताप आहे। पक्षात केवळ आर्थिक ताकदीमुळेच विक्रम काकडेंना लॉटरी लागली आहे, अशी चर्चा आता दबक्या आवाजात स्वतः पक्षाचे कार्यकर्तेच करतायत, असा आरोपही रोहित पवारांनी केलाय। अनेक जागेवरून महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली आहे। महायुतीने या उमेदवारांना पैसे देऊन माघार घ्यायला लावल्याची चर्चा आहे। तर ज्या उमेदवारांना पैशाच्या जोरावर माघार घेण्यास नकार दिला, त्या उमेदवारांना कारवाईची भीती दाखवून उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास भाग पाडण्यात आल्याचीही चर्चा आहे। त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाची पातळी सध्या घसरलेली दिसतेय। सध्या लोकशाही जिवंत आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।